केंद्रशासित प्रदेश करावा। बेळगावच्या आणि मुंबईच्या बरोबरीची तुलना करणाऱ्या या काँग्रेसच्या आमदारांना माझा सवाल आहे की मुंबई ही अशी आहे की मुंबईने पूर्ण देशातल्या आणि जगातल्या लोकांना आपल्या कुशीमध्ये सामावलेलं आहे आणि तिने असा कधी काही भेदभाव केलेला नाही। जोही परप्रांतीय येतो, दुसऱ्या राज्यातला येतो, तो पोट भरून तिथे राहतो, खातो, पितो, सगळं करतो, पण बेळगावमध्ये जो मराठी भाषिक आहे त्याच्यावर जो अन्याय होतोय त्या अन्यायाचा विचार जर केला तर मुंबईमध्ये असे कुठल्याही माणसावर अन्याय मुंबईने कधी केलेला नाही। मुंबईने उलट सामावून घेतलेला आहे। या बेअक्कल काँग्रेसच्या आमदारांना माझा सवाल आहे की जर तुम्ही एवढं या ठिकाणी मुंबईच्या बाबतीमध्ये काळजी करत असाल तर बेळगावच्या मराठी माणसांना जो अन्याय केला जातोय त्याच्याकरता त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्हीच नव्हे तर सगळ्यांची ही मागणी आहे की बेळगाव हा केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे। मुंबईला तोडणाऱ्या बऱ्याच लोकांचे स्वप्न मागच्या काळामध्ये महाराष्ट्रीयन लोकांनी फेल केलेले आहे, त्यामुळे त्यांचे जे मुंगेरीलालचे हसीन स्वप्न आहेत ते कधी सक्सेस होऊ शकत नाही। मुंबई ही महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्राची असणार आणि देशाची ती आर्थिक राजधानी असणार आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर मग कर्नाटक सरकार आता अलमट्टी धरणाची उंची 5 फुटांनी वाढवण्यासाठी जलद गतीने प्रयत्न करताना पाहायला मिळतं। सांगलीला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पुराचा धोका उद्भवलेला आहे। निश्चितपणाने मागच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की एवढी कमी उंची असताना सुद्धा सांगली आणि इतर भागामध्ये पुराचा धोका या ठिकाणी होऊ लागला। पण काल आपण पाहिलं असेल की विधानसभेच्या चर्चेमध्ये शिवसेनेचे आमदार श्री नरके यांनी ही मागणी केलेली आहे की केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि त्या उंचीवाढीला या ठिकाणी स्थगिती द्यावी। आणि आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी आम्ही जी मागणी केलेली आहे केंद्र सरकार त्याच्यावर विचार करेल, कारण की कोणाची उंची वाढत असताना या ठिकाणी कोणाचं नुकसान होईल असे प्रकल्प होऊ शकत नाही।